तुमचं ऐकायचं का? मी काय अर्धी टाली बी नाही. दुपारची हाजरी मारा मी चाललो घरी. मग दुपारची काय हाजरी कस काय म्हणत तुम्ही? काम आलं कस काय हाजरी झाली? तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता बेस्टपैकी आज मी आलेलो आहे जिनिंगवर कामाला, कारण की आज का थोडंसं इथं काम करायचं. जिनिंगवाले मालक लोच म्हणाले तर इथं काम करावं, चालू करा, असं करा तसं करा. हां बरोबर, चला आता पांडवाला नेमकं रीती टाकू लागली बाबा इतकी. रीती टाकू लागली म्हणून असं दम आलाय. काय करा, तेल द्यायची एकदा गोणी उचलून, तेल बेस्ट देऊ एकदा गोणी उचलून करते. नंतर पुन्हा माल खाली देते, लगेच आपल्याला टिप लेवल काढून सगळं मोकळं टिप लेवलनुसार काम करायचं. आज इथं टिप लेवलनं काम करायचे. आज थोडंफार इकडे तिकडे बी जमणार नाही, कारण की जिनिंगचा पसार आहे. मशीन परफेक्ट बसली पाहिजे बेस्टपैकी. दिली आता पांडव मला बेस्टपैकी गोणी उचलून. 10-15 मिनटं माल उचल बसतो मी खुर्ची. असा दम आलाय. आता नेमकं दोघांनी रेती टाकली. चलो थोड़ा बहुत रेस्ट करेंगे और उसके बाद में माल कलाएंगे हमारे पांडू मामा, और फिर बाद में बांधकाम करेंगे. मैं आपको दिखाऊंगा ज़रूर कि कौन सा बांधकाम करने का और कौन सा नहीं करने का. हाँ तो आमचं झालं माल काढली ना बेस्टपैकी. एक थर असं घेतला लेवलमध्ये. आता इथून पुढं सगळं बांधकाम इथे बेस्टपैकी. काय करायचे 2-2 तुकडे करीत घेऊ. तर चला बेस्टपैकी. आता एक थर तर स्पेशल लागला म्हणा असा, आता दुसरा थर त्या माल टाकून हे करू. बघू शकता मित्रांनो, बेस्टपैकी चहा बी आणला आता पाठीवरनं, आणि बेस्टपैकी आता प्यायचा आम्हाला चहा. ओ चलो चाय पीने के लिए आ जाओ. पानी बॉटल अरे हो गई नीचे. चलो वर ठेवा बरं आता. कशाला याच्यावर ठेवतो ते पुन्हा गार आणलं बाय काय मग मानायचं गार उलट. याच्यापेक्षा गार मी पितो संध्याकाळी. ही मार्किंग बरोबर, हे बघा दिसत असेल तुम्हाला, ही मार्किंग बरोबर इथं केलेली, आणि इतकं झालं हे बरोबर. आणि तिकडे टाकी, आणि टाकीच्या वर एवढं आलं आहे बघा. इथं मार्किंग आहे आणि ती टाकी. तसं असं माप घेतलं तर 1 फूट बरोबर कंप्लीट येत आहे बघा. आणि एवढे थर राहिलेत याचे लेवल, आणि एवढे झालेत. किती राहिलेत बघा, हे झालेत नाही 1 2 3 4 थर राहिले. तर 4 थर आले का बराबर अशी लेवल होती मग याची, त्या तिथल्या मार्किंगची. आणि तुम्हाला दाखवू मार्किंग एकदा झालेली. ही मार्किंग बरोबर, ही मार्किंग, आणि हे पत्रापासून 7 इंच, म्हणजे इथून असं 7 इंच धरलं आहे इथून, आणि खाली 7 इंच बरोबर माप घेऊन टिपलेलं उडीत तिथपर्यंत गेलो आम्ही. त्या बघा आणखी इकून बी दिसायलेत वरचे 4 थर बरोबर. 1 2 3 4 5 थर आलेत म्हणा जर असं बघितलं तर. बघू शकता मित्रांनो, आता आमचं चहा वगैरे सगळं पिणं झाले. राजभाऊला तिकडं काय काम नाही वाटतं, लाईट आहे. हा झालं 1:30 वाजले तो. तुम्ही काय दुपारपर्यंत येऊन बरं त्या अर्जुन भाऊचं तरी टाका ना. आले ना ते अर्जुन भाऊ, मग ठोकून घ्या ना. मग आता हे बी काम करीनात आणि ते बी करीनात. मग आता जवळ ज्या दिवशी लाईट नाही त्या दिवशी ठोका चालू करायचं. तुम्हाला प्लाउड सगळं नेऊन देऊ तुम्ही तिथं. कुठलं कोणची थंडी
तिथं खोलली ना. हो हो 2 दिवसात चालू करायला ठोकायला. हो मग 2 दिवसात म्हणजे मला संध्याकाळी जसा टाईम भेटेल का तसं नेऊन टाकतो मग. म्हणजे कसं म्हणजे मग ते बा जरी आला आणि नुसती तरी समजा ते बा आला बांधी बिंदी झाली का मग लगेच ते येऊन 2 दिवसात लगेच भरणं होतं काय नाही. तर चला मित्रांनो आता बेस्ट एकदा गावात जाऊन येऊ. कारण की ना शेवाळे दाजी काय करायचे काय माहिती आहे. सकाळी सांगितलं होतं की ना दर्शिक रीती चाळा हे काय यायला का लाईट लागत न झालंय. बेजार हो परिस्थिती झाली. चत्ताप आता जर लाईट नाही लागली नीट घरी जाते ते आता. ते बघू शकता मित्रांनो इतकी रेती चाळी येईन सकाळपासून. तर 2 वाजले इथं बरोबर. आणि इथं जर 2-4 टोपले होते तेवढी टाकली हे इथे. आणि तिकडे बोलत बसले ते पाहुणे काय आहे इकडे बी टाकली काय चाळून. हे बेस्ट केलं असं साफ करून इथे सगळं ओकेमध्ये करून. आणखी वाटलंच ते इकडे गोण्या टाकून असं याचं ओल्डी का इकडे बेस्टपैकी. काय म्हणले हां मी आलं तुम्ही काय आता काय करायलात काय माहिती. काय नाही होते ते आणलं ते काही काय रे त्या बाला काय काम नाही. मयावानी कसं असं नाही पण त्या बाला काय काम ते बा येऊन म्हणे बसा. बाई मग खरंच ना तुम्ही लय करतात राव. बोला माहिती वाळ गाड्याने चालली त्या इथं मागतं आताच गेलं सोना माहिती त्या सोना मॅडम खूप तिकडं मी पाणी प्यारा पण गेलं नाही बाबाच्या तरी आज बर ते आताच काढलं ते बर दिवस काढलं नुसतं गोड बोलणंच येत नाही. तिथे एकदा बदलली तुझ्या देखत उचलून इथं ठुली एकदा आणि इथं ठुली एकदा इथं करता उचलायला 10 मिनिटं तिथं करता काढे 10 मिनिटं 10 मिनिटं लागले अर्धा तास लागला. इमानदारीने सांगा इमानदारीने सांगा. अर्धा तास तर गेला असतं नाही सगळ्यामध्ये मिळून तिसऱ्या जागा तिसऱ्या 3 जागा अर्धा तास घालायला तुम्ही बसले 1.5 घंटा गेला असं अर्धा तास म्हणलं ते बघू शकता मित्रांनो आम्ही बसवल्यात काल्या चौकटी. हां तिथे काम किती झालं तिथं झालं एक बरास ते सगळे इटा उडाले. पांडाला काय सांगितलं त्याला सांगितलं तर त्या साईडची इटा गोळा करा सांगितलं. हो पण तेच काय असत नसतं. इकडे तू अन्न असतं केलं असतं मग तुम्हालाच सकाळपासून एक डिपो झाली आणि ते दोघं म्हणले तर तुम्ही राखत लावता कोणी ते म्हणतात बांधकाम टाकून द्यायचं नेऊन कमी कमी एखाद्या मी रिकाम आहे ना. मग आता तुमचं जे चालणं झालं तिथून नुसतं भरून द्या मी वर घेतो. कोणतं चालणं झालं की हे चालणं झालं की आणि आता चालणं व्हावं लागलं की मग का काय आवण्या 2 टाळ्या वाळू येते ढेकळं 2 चाल अर्धी टाली बी नाही. तू 4 रुपये दुपारची हाजरी मारा मी चाललो घरी हं. मस्त होतं म्हणलं खरं इमानदारीने चालली. बरं किती वाजली मला सांगा एकदा. मला माहीतच नाही किती वाजले मग दुपारची काय हाजरी कसं काय म्हणत तुम्ही. मग काम आलं की हाजरी झाली कसं काय हाजरी झाली. आम्ही परमानंट ड्युटीला परमानंट नाही काय पळ याला डिपार्टमेंट म्हणते डिपार्टमेंट डिपार्टमेंट काय म्हणतात मग राव राव मग चाळा लवकर फटफट उद्या चला गळत नाही वाळू उद्या मला चाळाच म्हणणार बा तू मग चाळ मी तुला फोन लावणार मग फटाफट चाळ गळण ना. तू काय पण आता अशी वाळू घालायची जर इकडे पायऱ्या काय याच्यावर काय त्याच्यावर काय वाळू त्या पायऱ्यावरली आताच भरीन पुन्हा पायऱ्या वाळू घालू का मग वाळू घाला नाही तर मग कशी करायची काय घाल तुला तर नेमकीच पायऱ्यावरली भरीत भरीत आणलं कळीत आणले तिथं बचकन आधी तर बियादडन काय घाण हे असं करत बघा मग काय बरं पांढरा बरं इथं बरं मग आपल्या रंगाचं आज त्याचं पीठ लय पडणार इमानदारी रे. आज लय पीठ पडणार रे कस काय त्याला सांगितलंय की ना इटा गोळा करून तिथले इटा हायतात किती गोळा दुपारून मी एकटे मी हसी खुशी केले असं गोळा मला म्हणलं असतं झाडकडे इकडे दुपारून मी जातो तिकडे इटा गोळा करायचा म्हणते म्हणजे तुम्ही तर इकडे राख लावली सकाळपासून आणि दुपारपासून पुन्हा आणखी राख लावता तिकडे काय हा काय तुमचं काय काय ते काय मी काय इकडे मला पाथरीला जाते आता खत आणायचं काय ग तुला पुढलं म्हणजे खत आणा जाते मला तुमचं काय ऐकायचं का इकडे टिप लेवल ह्या कॉलमची बरोबर आणि एक थर टाकला तर त्या कॉलमची टिप लेवल आणि एक थरानं
फिट येते थराव म्हणजे टिपलेली येते बरोबर ह्या थराची. आणि इथं म्हणलं तर इथं यायले 2 थरं आणि तिकडून बी एक थरात आणखी समजा हे थर आथरलेला थर 2 थर व्हायलेत बरोबर. मग इकडे 2 थर वर टिपलेली यायली आणि इकडे टिपलेली जर ह्या कॉलमची टिपलेली जर इथं घेतली मध्ये ती अर्धी वरी चालली याच्या त्या 2 थराच्या वर चालली. आणि मग इकडे जर टिपलेवर हे केलं तर जवळची जवळ तर अर्धा इंच वर चालली ही पण इट बरं का ह्या कॉलम पसली. तर आणि मित्रांनो आमचं काम फायनल ओकेमध्ये झाले. हो तर आमचं काम कंप्लीट झालेलं आहे बेस्टपैकी एकदम. मध्ये असं कसं झालं काय म्हणतात आता जसं झाले तसं झाले. तर आहे ना थोडंसं हां मला चॉकलेट दिलं तुम्हाला म्हणणार संपलं का काम केले मला इटा काढल्या मला माहिती तिथं संपणार नाही का कसं काय मला माहिती नाही किती इटा होते त्या किती हिशेब लावा बरं की मग त्याच्यावर म्हणाल टेप धरा किती कसं काय 9 सीट काय माहिती ते बसून तसं 12 सीट आपलं ते काय किती कार तुम्ही समजा अंदाज 8 आणखी तिकडे राहिले असते ना काही. असं 3 फुटे काय हो बांधकाम हो किती 20 काय आला 32 फूट आहे तसं 32 असं 32 आहे हां 32 म्हणल्यावर 3 एक बरसला 4 फूट पक्षी एक बरसला 4 फूट कमी. एवढं काय साफ करायचं मानाला असेल ना मग तुमच्या मनानं काम कमी झालं की सर आणि ब्रा आणि 10 आणि आणि एक परस काम होणार पाहिजे कंप्लीट कंप्लीट एक परस 10 फूट होत होतं पण मी तुमच्याकडे आलतो ना काम सोडूनच. तुम्ही काय करायला काय नाही त्या बघण्यासाठी. बरं झालं आलं तर मला जरा बरं वाटत नाही येऊन गेलं मला वाटतं 2-4 बार येतो म्हणजे इकडे काम इकडे राख लागली पाहिजे तिकडे राख लागली पाहिजे. तिकडं काय राखला कोणी अरे ते आपलं हजाराला कोणी वाळू चाळली नसते तिला हजाराला ते वाढली आणि ती हो तुम्ही चाळी म्हणा ना. राहिली बाबा फक्त उद्याच्याला इटा यायला तिथे इटा टाकायचे होते टाकता ना. तुमचे दिवस किती झाले उद्याच्याला आज दिवस किती झालेत 2 तर धरले बघा 2 कुठे भरले कालचा एक बाब्याची तर आजचा एक बाब्याची आणि यायचे किती झालेत त्याचा काल नव्हता ते मला म्हणते 2 दिवस झालेत. मी तरी म्हणलं जसं पप्पा गेलेत का तसं एक ना एक गोष्ट ध्यानात राहिली म्हणलं तिथं त्या सोडून पप्पा असले तरी जास्त लोड घेत नाही मी का आता नव्हता तेच ना मला म्हणते 2 दिवस झाले तर झाले मग गाडी सुरू झाली भरती होय. तर बघू शकता मित्रांनो आता मी पोहोचले घरी आणि आता यायला पाऊस वा तुम्हाला दिसत नसेल दिसला का हां तर दिसला असेल. तर काय करू माहिती आहे का आता नेमकंच पोहोचलो मी घरी लाईट बी नाही आणखी. तर काय करू माहिती आहे का आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय.